नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। खासदार नितीन काका पाटील सातारा जिल्ह्याच्या विकासामध्ये योगदान देतील। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे ठाणे येथील निवासस्थानी केला सत्कार। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन काका लक्ष्मणराव पाटील यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला आणखी एक खासदार लाभला आहे। ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या सातारा जिल्ह्याच्या विकासामध्ये ते निश्चितपणे योगदान देतील। केंद्र आणि राज्यातील माहिती सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। ठाणे येथील निवासस्थानी खासदार नितीन काका पाटील यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची रविवारी सकाळी 10 वाजता भेट घेतली। यावेळी राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी खासदार नितीन काका पाटील यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या। विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे व प्रवीण भिलारे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। माहिती सरकारच्या दृष्टीने सातारा जिल्हा हा महत्त्वपूर्ण असून या जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात जास्तीत जास्त विकास कामे केली जातील। महायुतीची युतीच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या जातील असा विश्वास खासदार नितीन काका पाटील यांनी व्यक्त केला। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे निमंत्रण यावेळी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले। कोरेगाव शहरात ईद ए मिलाद कार्यक्रम उत्साहात साजरा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक सेलने केले होते आयोजन। कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने रविवारी दुपारी 1 वाजता बाजारपेठेतील शिंदे गार्डन मंगल कार्यालयात ईद ए मिलाद कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी सार्थक फेडरेशनच्या प्रमुख सौ वैशालीताई शशिकांत शिंदे यांच्यासह मान्यवर महिला पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवक हेमंत बर्गे, कोरेगाव विधानसभा अध्यक्ष प्रीतम बर्गे, गणेश धनवडे व सामाजिक कार्यकर्ते व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक दिनेश सनस यांच्यासह मान्यवरांनी मुस्लिम समाज बांधवांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी मुस्लिम समाजातील लहान मुलांनी कुराण शरीफच्या आयात म्हणून दाखवले। टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन करण्यात आले। अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष इरफान जमादार यांच्यासह तालुका उपाध्यक्ष राजू मुल्ला, जिल्हा सरचिटणीस समीर पटवेकर, आरिफ शेख, वसीम शिकलगार, मोहसिन शेख, अफजल कुरेशी, आशिष शेख, हुसेन शेख, मुद्दतसीर कुरेशी, राजू बेग, दस्तगीर सय्यद, आसिफ कुरेशी, निरूभाई जमादार, उमरभाई जमादार व अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी ईद उल मिलादुन नबी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सौ वैशालीताई शिंदे व सौ वंदनाताई शिंदे यांच्यासह मान्यवर महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मुस्लिम समाजातील महिलांना व लहान मुलांना कौटुंबिक साहित्य व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी नेहमीच कोरेगाव मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे। दरवर्षी आपण हा कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात साजरा करतो। यावर्षी गणेश विसर्जना दिवशीच ईद ए मिलाद हा कार्यक्रम आल्याने मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या मनाने हा कार्यक्रम रविवारी साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे। मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये आम्ही निश्चितपणे योगदान देऊ। शिंदे कुटुंबीय नेहमीच तुमच्याबरोबर आहे असा शब्द यावेळी सौ वैशालीताई शिंदे यांनी दिला। मान्यवर पदाधिकाऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। मौलाना यांनी ईद ए मिलादच्या धार्मिक कार्यक्रमाचे पठण केले। लहान मुलांनी कुराण शरीफ मधील आयात पठण केले। आपण हा दिवस आपल्या समाजातील एक मोठा दिवस म्हणून साजरा करतो आणि या दिवशी सर्वांचे आपले जे रीतिरिवाज आहेत ते पालन करून आपल्या या धर्माचा उद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून हा दिवस साजरा करतो आणि याच्या माध्यमातून आपल्याला दिलेली शिकवण ही आपल्या समाजासाठी खूप बहुमूल्य आहे आणि ती पाळण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्या समाजाच्या वतीने केला जातो। एकनाथ शिंदे साहेब नेहमीच आपल्या या समाजाच्या बरोबर राहिलेले आहेत आणि इथून पुढेही राहणार आहेत, कारण आपल्याला विधानाने आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष संस्कृतीने हा अधिकार दिलेला आहे की आपण सर्वांनी मिळून या समाजामध्ये वावरायचं आहे आणि सर्वांनी मिळून या समाजाचा उद्धार आणि समाज प्रगतीच्या दिशेने न्यायचा आहे। या महाराष्ट्राचे आराध्य दैवत
शिवाजी महाराजांनी शिकवण दिलेली आहे की सर्व धर्म समभाव घेऊन आपण पुढे जायचं आहे। योग साधना ही दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली। अविनाश माने। देवदत्त योगा ग्रुपचा प्रथम वर्धापन दिन साजरा। धक्काधक्कीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये चांगले निरोगी आरोग्य राखण्यासाठी योग साधना ही काळाची गरज बनली आहे। रहमतपूरमधील देवदत्त योगा ग्रुप हा भविष्यात योग अभ्यासातील रोल मॉडेल आणि दीपस्तंभ ठरेल असा विश्वास सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने यांनी व्यक्त केला। रहमतपूर येथील साप्ताहिक रोल मॉडेल संचलित देवदत्त योगा ग्रुपचा प्रथम वर्धापन दिन बुधवारी सकाळी 9 वाजता भैरवनाथ मल्टीपर्पज हॉलमध्ये साजरा करण्यात आला। त्यावेळी ग्रुपमधील सदस्यांशी संवाद साधताना ते बोलत होते। अध्यक्षस्थानी पत्रकार अविनाश कदम होते। अविनाश माने म्हणाले की योग शिक्षक गणेश बकरे यांच्या लयबद्ध आणि अभ्यासपूर्ण योग साधनेच्या मार्गदर्शनामुळे आम्ही देवदत्त योगा ग्रुपच्या माध्यमातून 1 वर्ष पूर्ण करू शकलो आहे। याचे सर्व श्रेय योग शिक्षक गणेश बकरे यांना जाते। अविनाश कदम म्हणाले की मॉर्निंग ग्रुप ते प्रथम वर्धापन दिन हा प्रवास देवदत्त योगा ग्रुपच्या प्रत्येक योग साधकाच्या जीवनातील अनमोल ठेवा असून भविष्यात देवदत्त योगा ग्रुप विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपले स्वतःचे स्थान निर्माण करणार आहे। यावेळी योग साधकांनी त्यांना वर्षभरात आलेले अनुभव कथन केले। योग शिक्षक गणेश बकरे यांनी प्रास्ताविक केले। किरण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले। संतोष खटावकर यांनी आभार मानले। यावेळी बलराम माने, गुरुजी शशिकांत माने, माणिक बाबा माने, दिलीप कारंजकर, उमेश शेटे, संदीप कारंजकर, मंगेश बकरे, सौ उज्ज्वला माने, सौ अश्विनी बकरे, सौ कल्याणी खटावकर, सौ शुभांगी शिंदे, सौ शैलजा कदम व योग साधक यावेळी उपस्थित होते। खंबाटकी बोगद्याच्या येस कॉर्नरवर अपघातांची मालिका सुरूच। कंटेनरच्या धडकेत वाहनांचा चुराडा। 5 जण जखमी। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर येस वळणावर अपघातांची मालिका सुरूच आहे। रविवारी दुपारी 4 वाजता भरधाव वेगाने आलेल्या एका कंटेनरने पुढील 8 गाड्यांना जोरदार धडक दिली। त्यामुळे झालेल्या विचित्र अपघातामध्ये 7 कार व एका रिक्षाचा चुराडा झाला तर 5 जण जखमी झाले। या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या तीव्र उतारावरून 4 वाजण्याच्या सुमारास येस वळणावरून जाताना कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने पुढे चाललेल्या 8 वाहनांना जोरदार धडक दिली। त्यामुळे ही वाहने एकमेकांना धडकली। वास्तविक रविवारची सुट्टी असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती। या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अपघातग्रस्तांना त्यांनी तात्काळ मदत केली। अपघातामधील वाहने महामार्गावरून बाजूला करेपर्यंत पाठीमागे वाहन चालकांच्या बेजबाबदारपणामुळे वाहतूक ठप्प झाली होती। त्यातून वाहनांना मार्ग काढताना अडचण निर्माण झाली होती। बोगद्यापर्यंत वाहनाची मोठी गर्दी झाली होती। मात्र पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी खूप कसरत करावी लागली। खंबाटकी बोगदा परिसरात झालेल्या या विचित्र अपघातात कार क्रमांक MH11AW 7676 कारला जोरदार धडक बसली। दोन्ही बाजूने कार चेपल्याने मोठे नुकसान झाले। सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचा शताब्दी सोहळा उरकून ते खंडाळ्याला निघाले होते। मात्र या कारमधील 5 शिक्षक सुदैवाने अपघातामध्ये बचावले।